सिन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांच्या वतीने हिवरगाव उपबाजार आवारात आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता धान्य व भुसार शेतमालाच्या लिलावाद्वारे खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। या शुभारंभ कार्यक्रमास कृष्णाभाऊ मारुती घुमरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर, सौ सिंधुताई कोकाटे उपसभापती तसेच विजय विखे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली। कार्यक्रमावेळी सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे सदस्य, कर्मचारी वृंद तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा या हेतूने हा उपबाजार सुरू करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आले। या उपबाजारामुळे हिवरगाव परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्थानिक स्तरावरच विक्रीसाठी मांडता येणार असून त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्चाची बचत होईल असा विश्वास बाजार समितीने व्यक्त केला। आज सिन्नर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत हिवरगाव बाजार या ठिकाणी धान्य भुसार शेतमालाचा या ठिकाणी लिलाव शुभारंभ करण्यात आलाय। आदरणीय खासदार राजाभाऊजी वाजे यांच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सर्व सूचना, सर्व ज्या काही सुविधा असतील त्या सर्व पुरवल्या जातील आणि आज या ठिकाणी सोयाबीन, मका आणि इतर जो काही शेतमाल आहे सर्व भुसार मालाचा शुभारंभ या ठिकाणी केलाय। बाजार समितीच्या अंतर्गत जो कोणी शेतकरी माल विक्री करेल, मध्य प्रदेश सरकारने जशी भावांतर योजना लागू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडेही महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कडून प्रस्ताव दिला गेला आहे की MSPच्या खाली जे कोणी शेतकरी माल विकतील त्यांना MSP आणि बाजार विक्री यांतील जो काही फरक आहे तो फरक भावांतर योजनेअंतर्गत दिला जावा। जसं की मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनसाठी 1300 रुपये भाव या ठिकाणी दिलाय आणि 1300 रुपये जो भाव फरक देताना फक्त बाजार समितीच्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत जेवढे शेतकरी माल विकतील त्यांनाच तो फरक दिला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी लोकशाही न्यूजच्या माध्यमातून मी परिसरातील आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपला माल या ठिकाणी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच विक्री करावा, जेणेकरून त्यांना या योजनेचाही लाभ मिळेल। बाजार समितीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी माल विक्री होईल त्या दिवशी पेमेंटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली। इतरही म्हणजे काटा असेल, पेमेंट असेल, सर्व बाबतीत आम्ही शेतकऱ्यांना ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील किंवा शेतकरीकडून किंवा व्यापारी, मापारी कोणाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचा या ठिकाणी निश्चितच अवलंब करू आणि सर्व सुविधा देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू। कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर उपबाजार हिवरगाव येथे आज आमचे मार्गदर्शक खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे नवनियुक्त सभापती कृष्णाभाऊ घुमरे, उपसभापती सिंधुताई कोकाटे व सर्व संचालक मंडळाच्या वतीने आज हिवरगावमध्ये धान्य मालाचे, भुसार मालाचे निलाव या ठिकाणी आज आपण शुभारंभ केलेला आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपला सर्व भुसार जो माल आहे तो आपल्या या कृषी उत्पन्न बाजाराच्या आवारामध्येच विकावा, जेणेकरून ज्या काही शासनाच्या काही योजना असतील त्याचा सर्वोपरी लाभ आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल। या ठिकाणी मी व्यापारी बांधवांनाही विनंती करतो की आपल्याला ज्या काही अडीअडचणी असतील, आपल्याला ज्या काही सुविधा द्यायच्या असतील त्या सुविधा पुरवण्यासाठी आमचं कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला 100% आपल्या पाठीमागे आहे, शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि इथे आपल्याला रोख स्वरूपात पेमेंट आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणार आहोत। म्हणजे लगेच माल विकायला लगेच पेमेंट घेऊन जा, कोणालाही पेमेंटसाठी थांबण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि आताशी हे मार्केट आपलं सुरू झालं आहे, भविष्यात अजून काही दिवसामध्ये आमचं या ठिकाणी आपल्याला कांदा मार्केट पण चालू करायचं आमचं नियोजित आहे। त्याच पद्धतीने त्याच्यावर आमचं काम चालू आहे। काही येणाऱ्या काही काळामध्येच आपण या ठिकाणी भव्य दिव्य असं कांदा मार्केट पण या ठिकाणी चालू करणार आहोत। आज भुसार मालाचंही या ठिकाणी उद्घाटन झाले आणि अतिशय अपेक्षेपेक्षा जास्त या ठिकाणी खूप अशी मोठी आवक या ठिकाणी आलेल्यामुळे आम्हालाही काम करण्यास अतिशय नवीन उत्स्फूर्त असं प्रतिसाद भेटल्यामुळे आम्हालाही सर्व संचालक मंडळाला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे। शेतकरी बांधवाला या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे आणि व्यापारी बांधवाला या ठिकाणी आनंद झालेला आहे।
मी प्रत्येकाला एवढीच विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी आपण माल आणून आपल्या मालाचा योग्य भाव करून आपल्याला सर्व रोख पेमेंट भेटणार आहे आणि सर्व या घटकांनी या मार्केट कमिटीला सहकार्य करावं असं मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव या ठिकाणी आज भरपूर मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा उद्घाटन झालं आणि सोयाबीन, मका व भुसार मालाचे सगळे माल इथं विक्रीस आणले आणि हिवरगाव मोठं टोमॅटोचं मार्केट होतं ते भरपूर प्रमाणात चालायचं. आज आनंद झाला की हिवरगावला भुसार मालाचंही उद्घाटन झालं आणि याच्यानंतर काही अजून भाजीपाल्याचेही म्हणा अजून भविष्यात ते पण कांदे आणि भविष्यात मोठे अजून कांद्याचे मार्केट तयार होऊ शकते एवढीच अपेक्षा आहे. मी श्रीयुत शेतकरी अण्णासाहेब वामनराव महानुभाव सांगवी आज या ठिकाणी हिवरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांनी जे भुसार मालाचं मार्केट चालू केलं आहे ते शेतकऱ्यांच्या सोयीनं व अत्यंत शेतकऱ्यांना लांब जायचं होतं पण तिथे लासरगावतून जवळ झालं आणि व्यापारी सुद्धा चांगले असून चांगल्या भावानं खरेदी करताय. तसेच त्यांनी जागेवर पेमेंट द्यायचं कबूल केलं. जरी लांब कुठं नेणार नाही तुमचा जागेवरच काटा होईल जागेच लिहिला होईल असं मी सर्व व्यापाऱ्यांचं आणि सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे आभार मानतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.